नमस्कार. वृंदावनी फॅशन कट्टा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण हे बघा 1 वर्षाच्या मुलीचं चोळीच्या खणापासून परकर पोलको शिकवणार आहे मी तुम्हाला कसं शिवायचं ते, आणि एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम परफेक्ट. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला नक्कीच याचा उपयोग होईल. आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. हे बघा, हे आपण अस्तर घेतलेलं आहे. जसं आपला खणाचा कपडा आहे तसे कॉटनचं अस्तर इथे मी वापरले, जे आपण ब्लाऊजला वापरतो ते. हे बघा, अशा 4 फोल्ड घडीमध्ये हे ठेवलेलं आहे. ब्लाऊजची उंची ही आपल्याला 10.5 इंच घेतलेली आहे. इथे आपली रेडी होणार आहे 9.5 किंवा 9:15 पर्यंत होते ती. तर 1 वर्षाच्या मुलीसाठी हे बरोबर आहे. 4.5 इंचाचं शोल्डर आणि 4.5 इंचाचा मुंडा इथे घेतलेला आहे. आणि हे आपण सरळ एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नक्कीच तुम्हाला याचा उपयोग होईल. आणि खूप सुंदर असं हे आपलं एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. छातीची घडी ही 5.5 इंच आणि 1.5 इंच मार्जिन मी इथे घेतलेलं आहे. हे अंगावरून माप घेतलेलं आहे. खाली कमरेला ही सेम तेवढंच ठेवायचं छोट्या बाळासाठी आपल्याला, जेवढं आपण छातीला ठेवलेलं होतं ते. आणि मुंड्यामध्ये फक्त आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचं आहे. इथे आपल्याला खोलगट भाग वगैरे द्यायची काही गरज नाही. तर इथे 2 गळे घ्यायचे आपल्याला. एक म्हणजे पाठीमागचा हा कमी घ्यायचा 2 इंचचा, आणि पुढचा हा 3.5 किंवा 3 घेऊ शकतो इथे आपण. अशा प्रकारे आपण घेतलेला आहे आणि त्याला सिंपल गोलाकार देऊन घेतलेला आहे. आता आपण याची कटिंग करूया. साईडच्या बाजूने आपल्याला फक्त कटिंग करून घ्यायचे आहे. गळा कसा कट करायचा हे लक्षात घ्या. वरचा जो गळा आहे छोटा, तो अगोदर आपल्याला कट करायचा आहे. खालचा अजिबात कट करायचा नाही. खालचा आपल्याला जो गळा आहे तो समोरचा असणार आहे, तो आपल्याला नंतर कट करायचा आहे अशा प्रकारे. आणि अशा प्रकारे आपले दोन्हीही भाग एकत्रच कट होतात. तर पाठीमागच्या भागाला आपल्याला आपल्या बाळासाठी काढता येणार नाही किंवा घालताना खूप टाईट होऊ नये यासाठी आपल्याला 2 इंचच्या अंतरावरती फक्त एक कट देऊन घ्यायचा आहे, सिंपल असा. तिथे आपण एक हुक किंवा बटन लावू शकतो अशा प्रकारे. हा बघा, खणाचा सुंदर असा कपडा आहे. हा 1.5 मीटर कपडा घेतलेला आहे मी इथे. आता आपल्याला त्याला व्यवस्थित असं बघा, उभ्यामध्ये घडी केलेली आहे. काठ हा एकावरती एक आलेला आहे. अशा प्रकारे मी इथे घडी करून घेतली. आणि आता डबल कपडा आहे हा, तर त्यावरती आपले दोन्ही भाग एकत्रच निघणार आहेत अशा प्रकारे. बघा, सिंपल प्लेन ठेवायचं, फोल्डमध्ये नाही ठेवायचं. सरळ असं जसं आपला ब्लाऊजचं कट केलेलं आहे तसं. आणि फक्त जेवढा आपल्याला कपडा लागणार आहे तेवढा साईडला काढून घ्यायचा. आणि जो हा काठ आहे तो आपण साईडला काढून घ्यायचा, कारण या काठापासून आपण काहीतरी डिझाईन बनवू शकतो आपल्या आवडीनुसार. आणि जो खालचा घेरा आहे आपला स्कर्ट, त्या स्कर्टसाठी आपल्याला इथे बघा अस्तर घेतलेला आहे मी. अस्तर कमी जास्त असेल तरी ॲडजस्ट करू शकतो. कमरचा घेर हा आपल्याला 9.5 इंच ठेवायचा आहे. आणि उंची ही आपल्याला 10 इंच ठेवायची आहे. तर इथे 10.5 इंच उंची घेतलेली आहे. आणि एक्स्ट्रा प्लेटीसाठी 7 ते 8 इंच मी इथे घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. त्याप्रमाणे आपल्याला प्लेटी ह्या ॲडजस्ट करायच्या आहेत. इथे बघा, मी 11 इंच घेणार आहे खणाची उंची, कारण अस्तरपेक्षा थोडंसं मोठा आपला खणाचा कपडा घ्यायचा आहे आपल्याला. अस्तर खाली दिसायला नाही पाहिजे अशा प्रकारे. तर आता इथे आपण 11 इंचचा हा खणाचा कपडा घेतला. हा 4 फोल्डमध्ये घेतला बघा, व्यवस्थित एकावरती एक एकसारखं होईल अशा प्रकारे आपण याची घडी करून घ्यायची. आणि हा कपड्याला मार्किंग करून घ्यायचे आहे आपल्याला. हे 2 तुकडे आपले तयार होणार आहेत, पाठीमागचा आणि पुढचा भाग. ते आपल्याला जॉईंटच करून घ्यायचं आहे. परत इथे आपले 2 तुकडे निघलेले आहेत ते बघा अशा प्रकारे. सिंपल अशी आपली ही स्कर्टची कटिंग झालेली आहे. आता आपल्याला स्कर्टचा जो बेल्ट आहे तो बनवायचा आहे. बेल्ट बनवण्यासाठी बघा, मी 4 इंच उंचीचा बेल्ट घेतला. रेडी आपला तो होईल पावणे 2 इंचचा. तर 4 इंचचा मी बेल्ट घेतलेला आहे. आणि याची रुंदी जी आहे आपल्याला ती 9.5 ठेवायची आहे. आपण त्यासाठी थोडंसं 1 इंच एक्स्ट्रा म्हणजे 10.5 इंच इथे घेतलेलं आहे जॉईंटमध्ये, आणि साईडला फोल्ड होतं त्यासाठी. बघा, आता आपण याला मधून जॉईंट आलेला आहे तर तो आपण कट करून घ्यायचा आहे. सिंपल असा आपला
यानंतर आपल्याला बघा बाही बनवायची आहे. इथे फुगा बाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कोणतीही बाही बनवू शकता. बघा मी 5 इंचाचा याचा मुंडा 5 ते 5.25 इंच घेतलेला आहे. पेपरवरती कटिंग करणार आहे. फुगा बाही आहे त्यासाठी सिंपल असेल तर तुम्ही डायरेक्टच कपड्यावरती कट करू शकता. बघा सिंपल असं इथे खोलाकार वगैरे द्यायची अजिबात गरज नाही. सिंपल असे मी फक्त बाहीचा आकार देऊन घेतलेला आहे 3 इंचवरती. खाली आपला काठ येणार आहे, तिकडे एक अर्धा पाऊण इंच वाढणार आहे 3 इंच आणि ते बरोबर उंची आपली होईल. आता आपल्याला बघा अशा प्रकारे फोल्डमध्ये मी कपडा ठेवला आहे आणि पाठीमागे एक्स्ट्रा घेतलेला आहे 4 इंच आपल्याला प्लेटीसाठी. आपण जसे ब्लाऊजला फुगाबाही बनवतो त्याप्रमाणे इथे तुम्ही साधी बाही किंवा स्लीवलेसही ड्रेस शिवू शकता. सिंपल बाही जरी शिवली तरीही इथे छान होते. मला इथे फुगाबाही सांगितलेले आहे, गिऱ्हाईकाचा आहे हा ड्रेस. तर बघा आपण अशा प्रकारे आता याची स्टिचिंग करायची आहे. ते तुम्ही व्यवस्थित पहा. खणाचा कपडा हा वरची बाजू सरळ आलेली आहे आणि त्यावर आपण अस्तर ठेवले. तर आता आपल्याला गळ्याला अगोदर टीप देऊन घ्यायची. पाऊण इंचाचं मार्जिन ठेवून मार्जिन ठेवायचं आहे आणि गळ्याला पण टीप देऊन घ्यायची आहे. त्याच प्रकारे आपण कमरेलाही पाऊण इंचाचं मार्जिन ठेवून कमरेलाही आपण टीप देऊन घेत आहोत. बघा अशा प्रकारे आता जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आता आपल्याला कट करायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींनाही शेअर करा. खूप छान असं एकदम सिंपल मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जरी तुम्ही नवीन पहिल्यांदा शिवणार असाल तर गळ्यावरती मी छोटे कट देऊन घेतलेले आहेत आणि आता तो आपण ओपन करून घ्यायचा आहे. बघा आता त्यावरून आपल्याला एक ही दाबटीप देऊन घ्यायची आहे. अतिशय सुंदर अशी फिनिशिंग सहित आपला गळा हा तयार होतो. अशा प्रकारे जर तुम्ही आणि कमीत कमी वेळामध्येही हा गळा तयार होतो. बघा आता आपण अशा प्रकारे कमरेलाही त्याच प्रकारे कमरेला आपण दाबटीप देऊन घ्यायचे आहे. पाहू शकता एकदाच आपला गळा आणि कमरेची बाजू दोन्हीची फिनिशिंग आपली तयार झालेली आहे. आता आपल्याला अस्तर आणि ब्लाऊज हे एकमेकांना जॉईन करून घ्यायचं आहे. जिकडे आपला शिल्लक राहिलेलं आहे ते. बघा अशा प्रकारे सिंपल असं खूप सोपी पद्धत मी सांगितली आहे. नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर काही अडचण आली असेल तरीही मला कमेंट करून विचारा. मी नक्की सांगण्याचा प्रयत्न करीन. बघा आता एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. बघा आपला मी एक्स्ट्राचं कट करून घेतला. आता जो काठ होता तो मी अशा प्रकारे इथे लावणार आहे. गळ्याच्या बाजूला जो प्लेन आलेला होता तो घेतला आहे. बघा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसंही काठाचं इथं डेकोरेशन करू शकता. खाली कमरेला लावू शकता किंवा एखादं फूल वगैरे बनवूनही याचा इथे वापर करू शकता. मला हे असं छान वाटलं म्हणून मी इथे बघा काहीतरी वेगळं असं लावलेलं आहे. जेवढा मुंड्याचा आकार आहे तेवढंच आपल्याला तिकडनं फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि आता पाठीमागचा भागही सेम तसाच आपल्याला जसा पुढचा भाग शिवला गळ्याला कमरेला त्याच प्रकारे आपल्याला इथेही शिवून घ्यायचा आहे. बघा जो कट दिलेला आहे तिथेही आपल्याला बरोबर कॉर्नरवरून कट देऊन घ्यायचा आहे. आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तोही आपल्याला इथे कट करून घ्यायचा. ही कमरेची टीप दिल्यानंतर बघा हे माझी टीप देऊन झाली. आता एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतला आणि गळ्याला आपल्याला छोटे छोटे कट द्यायचे आहेत. कोणताही गळा असो आपल्याला कट हे नेहमी द्यायचे असतात. इथे बघा आपले जे कॉर्नर आहेत ते एखाद्या पेन्सिल किंवा टोकदार वस्तूने आपल्याला हे कॉर्नर व्यवस्थित जसेच्या तसे बाहेर काढून घ्यायचे आहेत. इथे बघा आता परत आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची गळ्याला व कमरेला. बघा हा 1 वर्षाच्या मुलीचा परकर फुलका आहे खणाचं. तर तशाच प्रकारे तुम्ही थोडीशी साईज वाढवून 1.5 वर्षाच्या 2 वर्षाच्या अशा प्रकारे तुम्हाला जर मोठ्या मुलीचं शिवायचं असेल तर तुम्ही 1-1 इंच हाईट वाढवत जायचं आहे आणि छातीचा भागही वाढवायचा आहे तर ते परफेक्ट होईल. हे 1 वर्षाच्या मुलीचं आहे परंतु हे थोडंसं 1.5 वर्षापर्यंतच्या मुलीला वापरू शकतो. थोडंसं आतून फिटिंगच्या शिलाई वगैरे काढल्यानंतर तर अशा प्रकारे आपल्याला थोडं ॲडजस्ट करायचं किंवा आपण अंगावरून मापे घेऊनही याची
कटिंग आणि शिलाई घेऊ शकतो अशा प्रकारे, जर मापे तुमच्याकडे असतील तर. आता बघा शोल्डर मी एकावर एक पाव इंचाचं मार्जिन ठेवून आपण जोडून घेतलेलं आहे. याला आपण डबल टिप द्यायला विसरायचं नाही. डबल टिप देऊन घेतली. आता आपल्याला बाही तयार करायची आहे. बघा व्यवस्थित असं आपलं पूर्ण ब्लाऊज तयार झालेलं आहे. फक्त आता आपल्याला बाही जॉईन करून त्याची फिटिंग करायची राहिलेली आहे. बघा इथे मी जे आपण मार्जिन सोडलं होतं तिकडे कट दिले होते बघा, तर तिथे आपल्याला त्या कटपर्यंत अशा चुन्या देऊन घ्यायच्या आहेत. या चुन्या दिल्या एकसारख्याच चुन्या आपल्याला देऊन घ्यायच्या आणि आपला जो पेपर आहे तो एकदा याला लावून घ्यायचा आहे दोन्ही साईडला. चुन्या दिल्यानंतर की आपली बाही बरोबर आहे का, कमी पडते का, हे आपल्याला एकदा इथे चेक करून घ्यायचं व त्यानुसार आपल्याला इथे चुन्या ह्या ॲडजस्ट करायच्या आहेत. त्यामुळे आपण बघा इथे मी एकदा चेक करून घेते. बघा बरोबर आलेलं आहे. जर तुमचं कमी झालं तर तुम्ही एखादी चुनी काढून घ्यायची किंवा जास्त झालं तर एखादी चुनी एक्स्ट्रा टाकून घ्यायची आहे. जो काट असतो आपला तो इथे मी वापरला आहे खाली फुगाबाहीसाठी. तर बघा एक्स्ट्राचा जो होता तो मी कट करून घेतला. खालच्या बाजूने आपण काट ठेवलेला आहे, तो वरी येणार आहे, तर तो वरच्या बाजूला सरळ आला पाहिजे अशा प्रकारे आपण खालून ठेवून घ्यायचा. बघा आता वरून आपल्याला याच्यावरून एक टीप देऊन घ्यायची. छोट्या मुलीसाठी ही खूप सुंदर अशी आणि सध्या ट्रेंडमध्ये असणारी बाही खूपच छान दिसते या परकर फुलक्यावरती. तुम्ही ही अशाच प्रकारे ट्राय करू शकता किंवा तुम्ही इथे साधी बाही किंवा स्लीवलेस मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. बाहीचा मध्य काढून घ्यायचा आहे आणि शोल्डरपासूनच बाही आपल्याला कधीही जोडायची असते, हे मी प्रत्येक वेळी सांगते. तर तशाच प्रकारे इथेही मी जोडून घेणार आहे. त्यामुळे तो आपला जो पफ वगैरे आहे तो परफेक्ट एकदम शोल्डरवरतीच येतो, साईडला जात नाही. बघा आता दुसऱ्या बाजूला खालच्या बाजूनी बाही आणि मुंड्याचा भाग हा वरच्या बाजूने आलेला आहे. तशा प्रकारे मी इथे शिवून घेतलं. तशाच प्रकारे आपल्याला दुसरीही बाही शिवून घ्यायची आहे आणि इथे डबल टिप देऊन घेते मी बाहीवरती. व्हिडिओ खूप मोठा होता त्यामुळे मी एकच बाही तुम्हाला जॉईन करून दाखवली आहे. आता दुसरी बाही मी जॉईन करून घेते आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, दोन्ही बाही आपल्या इथे जॉईन झालेल्या आहेत. आता आपल्याला कवर टिप देऊन घ्यायची आहे. व्यवस्थित मुंड्यातले जे जॉईंट आहेत ते एका बाजूला करून आपल्याला दोन्ही साईडला ह्या आपल्या ब्लाऊजला टिप देऊन घ्यायची. आता आतल्या बाजूनी आपल्याला ही एक दाब टिप देऊन घ्यायची आहे. त्यामुळे आपल्याला फिनिशिंगसाठी फिटिंगसाठी अजिबात वेळ लागत नाही. एकदम प्लेन ब्लाऊज बसतो आणि मग आपण पटकन फिटिंगच्या मार्जिन हे करू शकतो. त्यासाठी बघा साईडनीही मी दोन्ही बाजूनी कवर हे आपल्या दाबटीप देऊन घेतल्या. आता आपल्याला ब्लाऊजचा मध्य काढून घ्यायचा व त्यानंतर आपल्याला फिटिंग करायची आहे. अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने ही फिटिंगची आयडिया आहे. तर ही अशी ट्रिक वापरून तुम्ही फिटिंग केली तर एकदम परफेक्ट येते. बघा थोडंसं पाव इंच मी एक्स्ट्रा ठेवलेलं आहे, म्हणजेच 5.5 आपण घडी घेतली तर 5.5 ठेवले. जर वाटलं तर आपण इथे थोडंसं लूज करू नंतरही टीप देऊ शकतो टाईट होण्यापेक्षा. आणि लहान मुलांना थोडंसं जास्त टाईट नाही केलेलंच बरं, थोडंसं लूजच कपडे त्यांना व्यवस्थित कम्फर्टेबल वाटलं पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे. वाटलं तर नंतरही आपण इथे आतून फिटिंग करू शकतो किंवा पाठीमागे एखादे 2 असे टक्सही मारून ॲडजस्ट करू शकतो नंतर एकदा त्यांना ट्राय केल्यानंतर. बघा किती छान असा आपला ब्लाऊज तयार झाला. आता आपल्याला अस्तर घेतलेला आहे मी, जे स्कर्टसाठी वापरणार आहोत. त्याला बघा अशा छोट्या छोट्या आपण कपडा जास्त घेतलेला नाही, त्यामुळे इथे छोट्या छोट्या प्लेट आपल्याला इथे देऊन घ्यायच्या आहेत. जास्त मोठ्या प्लेट दिल्या तर कपडा हा कमी पडतो. त्यासाठी आपला कपडा जेवढा आहे त्याच्या ॲडजस्टनुसार आपल्याला इथे प्लेटे देऊन घ्यायच्या आहेत. बघा 9.5 इंच बरोबर आलेलं आहे. थोडं कमी जास्त झालं तर ते आपल्याला ॲडजस्ट करायचं. 9.5 किंवा 10 इंच असलं तरी चालतं, कारण आपल्याला कमरेचा भाग हा 9 ते 9.5 ठेवायचा आहे. त्यासाठी बघा खानाचा जो भाग होता त्यातला एक भाग मी घेते आता आणि त्यावरही अशाच प्रकारे इथे आपल्याला कपडा थोडासा जास्त आहे, त्यानुसार इथे बघा मी मोठ्या प्लेटी देऊन घेतलेल्या आहेत. तुम्ही कपड्याच्या ॲडजस्टनुसार मग इथे 1.5 मीटर खानाचा कपडा आपल्याला इथे पूर्ण गेलेला आहे या परकर पोलक्यासाठी. मधला थोडासाच उरला असेल, नाही तर काठ तर पूर्णच गेलेला आहे.
1.25 मीटरमध्ये जर करायचं असेल तर घेर थोडंसं कमी होईल, बाकी तोही 1.25 मीटरमध्ये सुद्धा आपण शिवू शकतो. बघा पूर्ण घेरवरती मी आता प्लेटी देऊन घेतलेल्या आहेत. दुसराही घेर मी तशाच प्रकारे तयार केला आहे आणि आता ते दोन्ही आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचे आहेत. जर तुम्ही अगोदर जॉईन करून नंतर प्लेटी दिल्या तरीसुद्धा चालणार आहे, काही प्रॉब्लेम नाही. इथे मी अशा प्रकारे कोणतीही पद्धत तुम्ही वापरू शकता. आता बघा आपलं 9.5 इंचाचं जो आलं होतं अस्तर, तर ते बरोबर आहे का ते एकदा चेक करून घ्यायचं. आता ते बरोबर आहे, कमी जास्त झालं तर ॲडजस्ट करायचं आहे आपल्याला एखादी चुनी देऊन किंवा काढून, जास्त असेल तर कमी असेल तर अशा प्रकारे. आता आपल्याला खालच्या बाजूने अस्तर ठेवून मी आता त्याला टीप देऊन घेते, जॉईन करून घेते आणि अस्तर हे खालच्या बाजूने आपल्याला फोल्ड करायचं आहे. मी ते दाखवलं तुम्हाला तशा प्रकारे. आणि कण्याचा कपडा हा आपले काढलेला आहे, त्यामुळे त्याला काही गरज नाही. अशा प्रकारे आपलं हे तयार झाले. आता याला जो वरचा बेल्ट आहे तो आपण लावून घ्यायचा आहे. बघा आपण 10.5 इंचाचा बेल्ट घेतला होता, तर आता जॉईंटमध्ये ते थोडंसं जाणार आहे. 4 इंच उंची घेतली होती, आपलं 2 ते 2.25 इंच तयार होणार आहे. आता बघा जॉईंट करून घेतलं दोन्ही आणि त्यानंतर दोन्ही बाजूनी आपल्याला त्याला छोटे छोटे फोल्ड करून घ्यायचे. दोन्ही साईडनी अशा प्रकारे फोल्ड करायचं व टिप देऊन घ्यायचे आहे. आपल्याला नॉट वगैरे घालण्यासाठी शेवटला जी फिनिशिंग लागते ते आपण इथे तयार करत आहोत. आणि वरच्या बाजूने एकदा फक्त सिंगल फोल्ड इथे करायचं आहे आपल्याला. बघा पूर्ण काठावरती मी सिंगल फोल्ड करून घेतले. आता आपल्याला हे जॉईंट करून घ्यायचं आहे याच्यावरती. बघा आता काय करायचं, जी आपण प्लेन बाजू होती जिकडे फोल्ड नव्हतं केलं ती बाजू ह्या साईडला जोडायची आहे आणि खालचा कपडा हा वरच्या बाजूने सरळ ठेवलेला आहे. सरळवर सरळच ठेवायचं, वरून आपल्याला ते फोल्ड होणार आहे. फोल्ड होणार आहे. आता बघा इथे पाहू शकता, वरच्या बाजूने असं फोल्ड करून घ्यायचं आणि त्यावरून आपल्याला एक टीप देऊन घ्यायची आहे. बघा किती छान फिनिशिंग सहित आपलं खालचं स्कर्ट जे आहे ते तयार झालेलं आहे. व्हिडिओमध्ये काय अडचण असेल तर मला कमेंट करून विचारा, मी नक्की सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि हे परकर फुलक्याचा आपला जो कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही आपण एकाच व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ते तुम्हाला कसं वाटलं आहे कमेंट करून मला नक्की विचारा. आणि यापुढचा कोणता व्हिडिओ पाहायला आवडेल हेही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि एक म्हणजे सांगायचं की आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींशी आपल्या शेअर करत चला, ज्यांना की याचा उपयोग होईल. बघा शेवटी मी नॉट घातलेले आहेत आपल्या ह्याच्यामध्ये. आणि त्यानंतर त्याला बघा थोडासा काठ उरला होता तर त्याचा वापर करून मी ते लटकन बनवलेले आहेत छोटे छोटे. खूप छान लुक येतो अशा प्रकारे. इथे तुम्ही जर काठाचा वापर करून अजून काही 1 किंवा 2ही लटकन एकत्र असे आपण ब्लाऊजला जसे लावतो तसेही इथे आपण बनवू शकतो. बघा किती छान असं परकर पोलका आपलं तयार झालेला आहे. इथे हवी तर आपल्याला नंतरही थोडीशी फिटिंग करता येणार आहे. मी थोडंसं लूजच ठेवलेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. आणि हे परकर पोलका जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.